हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय न्यू यूट्यूब चॅनल। तर कसे आहात तुम्ही? आय होप की तुम्ही सगळे ठीक असाल, मजेत असाल, तर असंच आनंदी राहा। तर आजचा ब्लॉग आहे माझा, हा दुसरा ब्लॉग आहे, पहिला ब्लॉग अपलोड केलेला आहे चॅनलवरती। तर आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे, खूप काही काही गोष्टी करणार आहेत मी। पोटॅटोचे चिप्स करणार आहे, त्याच्याबद्दल पण खूप छान स्टोरी आहे माझी। तर पोटॅटोची स्टोरी सांगू का काय झालं की मी ज्यावेळेस पहिल्यांदा पोटॅटोचे चिप्स ट्राय केले तर ते ठीक ठाक असे झाले, म्हणजे मी नाव ठेवू शकत नाही किंवा कोण हा ठीक आहे चल असं छान झाले असं बोलू शकेल। पण दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या आणि पाचव्या वेळेस जे चिप्स झाले ते एकदम बेकार झाले, म्हणजे मला स्वतःलाच ते आवडत नव्हते। परत ते लाल व्हायचे, करपायचे, काळे पडायचे। तर ह्या गोष्टी सगळ्या कशामुळे झाल्या किंवा माझ्या काय काय चुका झाल्या याचा एक सेपरेट व्हिडिओ करणार आहे मी। तो फक्त पोटॅटो चिप्स असा असेल, म्हणजे आपण जे उन्हाळ्यामध्ये करतो ते। पण आता परफेक्ट शिकले मी, तुम्हाला असं वाटेल की मलाच येत नाही मी तुम्हाला शिकवते, पण आता परफेक्ट शिकलेले आहे आणि तेच चिप्स बनवायचे आहेत आज आपल्याला। म्हणजे मी काल पण केलेले 1 किलो पोटॅटोचे चिप्स आणि खूप छान झालेले, खूप छान झालेले, म्हणजे मला खूप आवडले ते, घरी पण सगळ्यांना आवडले। तर चला, आणि दुसरी गोष्ट अशी की मी सकाळी ना अथर्वचं शाळेचं सगळं आवरले आणि हे गेले अथर्वला शाळेला सोडायला आणि गेटला पोहोचल्यानंतर त्यांना कळलं की आज शाळेला सुट्टी आहे म्हणून। तर बापरे म्हणलं बा हे काय चाललं, माझं लक्ष कुठे, नवीन युट्यूब चॅनल केलं, सगळं लक्ष ह्या चॅनलमध्येच आहे की काय। तो मेसेज आलेला काल ग्रुपला, पण मी असं वरवरच वाचून सोडला, म्हणजे तो हॉलिडे वगैरे वाचलंच नव्हतं, म्हणजे एक्झामचं जो काय होतं तेच वाचलं मी आणि पूर्ण मेसेजच नाही वाचला। त्याच्यामुळे हे सगळं गोंधळ झालंय। मे बी मी कुठल्या घाईत असेल वगैरे, पण स्कूलच्या ग्रुपमधले जे मेसेज असतात मी असे इग्नोर करत नाही, म्हणजे वाचते व्यवस्थित, पण कालच एवढं लक्ष दिले नाही आणि असा गोंधळ झाला। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज आम्हाला बाहेर पण जायचंय, आधार कार्ड काढायचंय, राशन पण भरायचंय, पोटॅटोचे चिप्स करायचे, एवढ्या सगळ्या गोष्टी मला कळत नाही एका दिवसामध्ये कशा होणार आहेत। काहीतरी एक होईल, आधार कार्ड तर होईल, नाही तर राशन तर होईल, पण पोटॅटोचे चिप्स 100% ह्या ब्लॉगमध्ये होणारच आहेत। तर व्हिडिओ बघत राहा। आणि इथे माझ्यासाठी पार्सल नाश्ता आलेला आहे, कारण अथर्व आणि त्याचे पप्पा बाहेरून नाश्ता केले आज, आणि मी पण माझ्यासाठी मग बाहेरूनच पार्सल आणायला सांगितले। अरे मेली प्रिन्सेस, आम्हाला काय झालं ग आता? आता आम्ही निघालेलो आहोत यांचं आधार कार्ड काढायला, आमायरा आणि अथर्वचं, आणि अजून घरातून निघालो पण नाही आम्ही। आमायराला आता तयार केलं मी, घरात आहे तोपर्यंतच बोलते की माझे पाय दुखायला लागलेत। दुखतात पाय? बसते घरी? कुठं? काय काढायचंय? आयडी कार्ड का ग? आम्हाला घेऊन चल, चलो। मला उचलायला लागला। आणि इथे आम्ही आधार कार्ड काढायच्या इथे पोहोचलेलो बँकेच्या इथे, पण प्रॉब्लेम असा झाला की अपॉइंटमेंट घ्यायची होती आणि आम्ही अपॉइंटमेंट घेतली नव्हती, म्हणून आधार कार्ड नाही काढलं। अगं कुठे चालली? अगं इकडे जायचं आपल्याला खाऊ खायला, चलो गो। मेडिकल मध्ये चालले आहे। पप्पा मला कोणता? मागं पडशील ते सगळं काय नाही। कोणता? बर्गर। कुठे आलो होता मायराला? तर आधार कार्डचं काही काम झालंच नाही आमचं, सगळं कॅन्सल झालं, कारण अपॉइंटमेंट घ्यावी लागत होती आणि अपॉइंटमेंट फुल आहे 24 तारखेपर्यंत। तर आम्हाला 25 तारखेला यायला सांगितले। तर बघू आम्ही वाशीला वगैरे जाऊन काढेल आधार कार्ड, कारण आम्हाला ॲडमिशनसाठी लागायचंच आहे। तर आम्ही इथं आलेलो आहोत सँडविच घ्यायचं। अथर्वची डिमांड होती पिझ्झा खायचं आहे, पण आम्हाला डॉमिनोज बंद होते, डॉमिनोज बंद होता, मग आम्ही सँडविच आणि इथं एक पिझ्झा वगैरे आहे, बघत आहे आवडते का। आम्ही बोलते पिझ्झा, अथर्व बोलते बर्गर। होते बाय, चला बाय अमायरा। नाही होत, किती वेळ करते। बाय अमायरा, ठीक आहे।
कोणाला? पप्पाला आणि तुला. आणि तू? मी जेवण करते. अगं बास झालं ना. हो चला काय, चला सर्टिफिकेट कोण घेणार? चलो बाय, खूप उशीर करते हे. आरामात खा हा बाळा, ठीक आहे? बाय. ओ सॉरी सॉरी सॉरी, अरे मस्ती केली, मजाक केली. तर इथं बटाटे ना मी पूर्ण रात्रभर तुरटीच्या पाण्यामध्ये ठेवलेले. तर 2 प्रकारचे चिप्स बनवतात लोक. एक तर लगेचच असं तुरटीच्या पाण्यातून धुवून वगैरे काढून बनवतात, आणि कोण कोण असं रात्रभर पाण्यात पण ठेवतं. तर मी हे पहिल्यांदा ट्राय करते. मी काल रात्री असं पहिल्यांदा पाण्यात ठेवले. याच्या आधी मी वेगळ्या पद्धतीने केलेत, पण आता या पद्धतीने पण एकदा ट्राय करून बघूया आपण कसे होतात बघू. तर इथं ना बटाटे मी तुरटीच्या पाण्यामध्ये रात्रभर ठेवले होते. तर आता खूप छान वाटतंय ते, म्हणजे शिजल्यानंतर बघू काय होतं. पाणी पण गरम व्हायला ठेवले आणि त्याच्यामध्ये मग नंतर हे बटाटे टाकेल आणि मग बघूया, फ्राय करून दाखवेल मी तुम्हाला कसे झालेत ते. तर कसे चिप्स वाळायला घालतोय का आमायरा? तर इथं आमायरानं बघा कशी हेल्प केली मला. कामं वाढवायचे कामं करत असतात लेकरं. तर हे माझे चिप्स फायनली तयार झालेले आहेत अशा पद्धतीचे. फ्राय केल्यानंतर कळतील आता कसे झालेत ते. असंच काहीतरी ट्राय करत बसते मी, नवीन दिसेल का? आणि इथे दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता की बटाट्याचे चिप्स जे आहेत ते खूप छान असे वाळलेले आहेत. मी दिवसभर गॅलरीत ठेवलेलं आणि त्याच्यानंतर मग हॉलमध्ये फॅनच्या खाली हवेला टाकलेले. तर दिवसभर जेवढं मी गॅलरीत ठेवलेलं ना त्याच्यापेक्षा जास्त हवेला छान सुकलेत ते चिप्स. म्हणजे फॅन खाली ठेवल्यानंतर लगेच सुकलेत, वाळलेत. तर हे दुसऱ्या दिवशी मी चिप्स फ्राय करून दाखवते आणि खूप छान झालेले. मला खूप स्वतःला असं आनंद होतोय की मी इतके छान असे चिप्स बनवले, म्हणजे शिकले. आणि इथे तुम्ही बघू शकता अगदी 4 ते 5 मिनिटाच्या आत चिप्स फ्राय होऊन तयार होतात आणि टेस्टला पण खूप छान लागत होते. आणि एकदम कलर पण पांढरा शुभ्र असा आहे, म्हणजे लाल होत नाहीत किंवा करपत नाहीत. खूप छान असे चिप्स झालेले माझ्याकडून. आता मी याच्यानंतर जास्त बनवेल आणि खूप छान बनवेल आणि त्याची प्रॉपर रेसिपी पण मी शेअर करेल तुमच्यासोबत, आणि लवकरच तो व्हिडिओ तुमच्यासमोर येईल. तर फायनल लुक बघून घ्या. म्हणजे ताटात मी सगळे चिप्स काढल्याच्या नंतर त्यावर थोडीशी लाल मिरची टाकली, कारण टेस्ट थोडा मिरची आम्हाला आवडते. अथर्व आणि आम्हाला प्लेन चिप्स खातात आणि आम्हाला थोडंसं स्पायसी लागतं म्हणून मी मिरची पावडर टाकली. आणि कसा वाटला हा आजचा ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय, टेक केअर. आणि चिप्स कसे झालेत हे मला कमेंट करून नक्की सांगा.